विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात प्रामुख्याने उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील 2 दिवस राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने धुमाकूळ घातला होता. आता मात्र राज्यात पावसाचा जोर ओसरू लागलेला आहे. आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हा हवामान विभागाने दिलेला होता. तर पुढील 2 ते 5 दिवस संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यातील प्रामुख्याने उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. राज्यात आज पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.